धन्यवाद सर। महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज आपण मध्यकालीन पुरोगामी विचारांचे संत कवी संत रविदास यांच्या 669व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। मी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्था आणि कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालय परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने संत रविदास यांना विनम्र अभिवादन करतो। संत रविदास हे मध्यकाळातील एक पुरोगामी विचारांचे संत होते। त्यांनी तत्कालीन समाजामध्ये पसरलेली जी अनिष्ट प्रथा होती, ज्या अन्यायकारक रूढी परंपरा होत्या, बाह्याडंबर होतं, त्याचा कडाडून विरोध केला। आपल्या लेखणीतून आपल्या कवितेतून त्यांनी भारतीय समाजाला, तळागाळातील माणसाला समतेची भावना त्यांच्यामध्ये रुजवली, एकतेची भावना रुजवली आणि आपल्या साहित्यातून मानवतेची शिकवण दिली। संत रविदासांनी नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आणि या समाजाला एक पुरोगामी दिशा दिली। ते नेहमी म्हणत, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटो बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न। समतेची भावना त्यांनी आपल्या साहित्यातून दिली। त्याचबरोबर मनाची कुठलंही कार्य करताना मनाची पवित्रता, मनाची शुद्धता सगळ्यात महत्त्वाची आहे। तत्कालीन समाजामध्ये जे जातीपातीचे विविध प्रकारचे भेदभाव, उच्च नीचचे भेदभाव होते, धर्मभेद होता, भाषाभेद होता, प्रांतभेद होता, हा भेद मिटवण्यासाठी देखील संत रविदास यांनी खूप चांगलं कार्य केलं। त्यांनी मनाच्या शुद्धतेवर विशेष भर दिला। मन चंगा तो कटोती में गंगा असा सरळ सरळ संदेश देऊन त्यांनी जनसामान्यांच्या मनामध्ये ज्या रूढी परंपरांची, जी अनिष्ट अशा रूढी परंपरांची जी एक वाईट प्रथा चालत आलेली होती, तिचं खंडन त्यांनी केलं। आधुनिक काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील किंवा अन्य समकालीन महापुरुष असतील, यांनी देखील संत रविदासांच्या विचारांचं अनुकरण केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदासांच्या साहित्याचं अनुकरण करूनच संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे मूल्य रुजवलेले आपल्याला पाहावयास मिळतात। मित्रहो, संत रविदासांच्या ख्यातीचा अंदाज आपल्याला याच्यावरून पण लावता येईल की संत रविदास एवढे महान संत होते की त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या काव्याचा गुरु नानक देव यांनी गुरु ग्रंथ साहेब मध्ये समावेश केला। त्याचबरोबर मेवाडच्या महाराणी संत मीराबाई यांनी गुरु रविदासांना आपलं गुरु मानलं। याच्यावरून आपल्या लक्षात येईल की संत रविदास हे किती महान असे कवी होते। आजच्या आधुनिक युगामध्ये त्यांनी दिलेली जी समानतेची शिकवण आहे, मानवतेची शिकवण आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, पुरोगामी विचारांची जी शिकवण आहे, ते आज आपल्या विद्यार्थ्यांना, तुम्हा आपल्या सगळ्यांना एक योग्य दिशादर्शक ठरेल असा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने संत रविदास यांना विनम्र अभिवादन करतो। आजचा हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आयोजित करण्यात आला। धन्यवाद।